चला मॅचला सुरुवात होईल. फिल्डिंग करणारी टीम तुम्ही पाहताय सांची आणि त्यांच्या विरोधामध्ये वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरड वरेडी या दोन टीम दरम्यान ही नेक्स्ट मॅच पहिल्या फेरीतील तिसरी मॅच तुम्ही या ठिकाणी पाहणार आहात. दोन मॅच जिंकून खऱ्या अर्थानं आपण पाहताय सेमी फायनल मध्ये दाखल झाली आहे ती मुगाई माता मुकपे टीम. 2 दिवसांची ही स्पर्धा बुतिवली चषक 2026 तुम्ही पाहताय. जय हनुमान क्रिकेट संघ बुतिवली आयोजित ही स्पर्धा. फार चांगलं आयोजन तेवढंच चांगलं नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून कर्जतमधले दिग्गज संघ खेळताना पाहायला मिळाले. त्यांच्यामध्ये एक रसायनी विभागामधील दिग्गज संघ पाहायला मिळाला जो खऱ्या अर्थानं क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये परास्त झाला. आणि आता मात्र इथून हे सगळे कर्जतचे संघ एकमेकांच्या विरोधामध्ये ती फाईट देताना ती लढत देताना आपल्याला पाहायला मिळतील. याच्यानंतरची आणखीन एक चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. सावळे आणि त्यांच्या विरोधामध्ये मानगाव या दोन टीम दरम्यान. सॅकिंग एंडवरती तुम्ही पाहताय विघ्नेशला आणि नॉन सेकंड वरती विजय. व्ही फॅक्टर मैदानाच्या आतमध्ये वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरड वरेडी टीमचा आपण पाहताय. आणि गोलंदाजी मार्कवरती सांची टीम कडनं आपण पाहणार आहात. अजय शिर्के जे महाराष्ट्र पोलीस आहेत. हो पहिला बॉल ऑन साईडला अलॉंग दी कार्पेट निघाला डीप मध्ये. फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. तोपर्यंत एकच धाव इथून पाहायला मिळेल. पहिल्या बॉलला सन्मान दिलाय अजय शिर्के यांच्या पहिल्या बॉलला सन्मान देत असताना विघ्नेशनं ती पहिली सिंगल इथून घेतली आहे. आता ऑन स्ट्राईक विजय आपल्याला पाहायला मिळेल. हे दोन सलामीचे फलंदाज फार महत्वाचे आहेत वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरड वरेडी टीमसाठी. हो इथे फटका पहिलाच मिस टायमिंग कॅच ऑफ. विजयची कॅच तुम्ही ड्रॉप केली आहे. पहिला बॉल फेस करत असताना पहिल्याच बॉलवरती चान्स बनला होता. विजय म्हटल्यानंतर आक्रमक आणि त्याची मात्र बॅटिंग आणि त्याचा परफॉर्मन्स तो भन्नाट टच मध्ये वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरड वरेडी टीमसाठी तो लवकर परतला असता तर मात्र चित्र हे वेगळं काहीतरी पाहायला मिळालं असतं. परंतु त्याला इथून मात्र जीवदान मिळालं. आणि त्याच्यानंतर अगदी आपण पाहताय सेकंड बॉलवरती फुलटॉस बॉलला मात्र तो कन्वर्ट करू शकले नाहीयेत. आणखीन एक सिंगलच पाहायला मिळते. दोनही फलंदाजांना 2 बॉलमध्ये जीवदान मिळालेत. मिडॉनचे क्षेत्ररक्षक अगदी हल्ले देखील नाही जागेवरून. हो पुन्हा एकदा लोअर फुलटॉस बॉल ऑन साईडला खेळून काढलाय. फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. तोपर्यंत एकच धाव आली आहे. अगदी टो एंडला लागलाय बॉल. तेच सांगतायत धावसंख्या धावफलकावरती 4 बॉल आतापर्यंत झालेत अजय शिर्के यांच्या षटकातील. अजय शिर्के यांचं पहिलं षटक जे महत्वपूर्ण आहे. हो एज लागली पाठीमागे एसटी रक्षक. हो कॅच ड्रॉप. 2 फलंदाजांना बॅक टू बॅक जीवदान देत असताना आपल्याला पाहायला मिळतीये सांची टीम. आणि ज्या फलंदाजांना आतापर्यंत जो संघर्ष केलाय वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरड वरेडी टीमसाठी त्याच फलंदाजांना तुम्ही जीवदान देताय. 5 बॉल झाले सर. फिल्डिंग मध्ये फार नाराज केलाय सांची टीमनं. ओ फटका विजयचा सीमारेषेच्या पलीकडे काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून बरोबर मिडल ऑफ द बॅट षटकार. हेच अजय शिर्के ती छोटीशी टीम मीटिंग मध्ये सांगितलं. फिल्डिंग डिपार्टमेंट हे तुमचं मजबूतच हवंय. फिल्डिंग मध्ये तुम्ही चुका करणार तर अशा प्रकारचे फटके आणि अशा प्रकारच्या धावा या धावफलक्यावरती तुम्हाला येताना पाहायला मिळेल. कॅचेस विन द मॅचेस हे म्हटलंच गेलंय.
धावसंख्या धाव फलक्यावरती आपण पाहताय सरळ जाऊन पोहोचते ती 11 वरती. शेवटच्या बॉल वरती अजय शिर्केच्या विरोधामध्ये षटकार आला. 6 धावा आल्या. 11 धावा धाव फलक्यावरती आल्यात. एक ओव्हर समाप्त झाले. सेकंड ओव्हरला इथून सुरुवात होईल आणि गोलंदाजी मार्क वरती आपण पाहता गोलंदाज किरण पाटेकर लेफ्ट हँड स्विमर किरण पाटेकर गोलंदाजी मार्क वरती आपण पाहता. बरेचसे खेळाडू खऱ्या अर्थानं अनुपस्थित आहेत. बरेचसे खेळाडू खऱ्या अर्थानं आपण पाहताना सांची टीम कितीही खेळाडू असो परंतु ज्या ठिकाणी दिलेले वेळ टाइम या सगळ्या गोष्टी खऱ्या अर्थानं कडेकोटपणे पाळतात मग तिथे ते उपस्थित राहतातच. हो पहिला बॉल लाऊड अपील केली जाते. स्विच इट करण्याचा प्रयत्न. लेग बाईटची ती एक सिंगल धाव इथून आपल्याला पाहायला मिळतीये. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये सिंगल धाव आली आहे. सिंगलला धाव फलक अगदी आपण पाहताय जाऊन पोहोचेल ते मात्र 12. पहिल्याच बॉलवरती लेग बाईटची एक धाव आली आहे. विघ्नेशनं पहिल्या बॉलवरती आपण पाहतोय तो स्विच इट करण्याचा प्रयत्न परंतु लेफ्ट हँड स्विमर आहेत राऊंड द विकेटनं. हो खोलात टाकलाय. समोर ड्राईव्ह केलाय. फिल्डर त्या ठिकाणी आपण पाहताय सागर वेगानं धावतायत. तोपर्यंत एकच धाव. सेकंड पॉवर प्ले बॅटिंग पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. विनोद मालुसरे 30 या सर्कलच्या आतमध्ये फिल्डिंग करतायत. हे कदाचित थोडंसं वेगळं चित्र पाहायला मिळतंय. हो यावेळी थोडासा रूम दिला होता. बॉल बॅक टू द बॉलर केलेत. फिल्डर त्या ठिकाणी आपण पाहताय पुन्हा एकदा मिड ऑनचे फोर्सतील तोपर्यंत एक धाव इथून पाहायला मिळतंय. मिड ऑनला थोडंसं वाईट ठेवलंय अगदी आपण पाहता. एक सिंगल धाव. हो पंचांकडे लाऊड अपील. यस पंच देखील सांगतात. यस फलंदाज OUT लेग बिफोरच्या साह्यानं विजय बाद. जबरदस्त गोलंदाजी किरण पाटेकर यांची पाहायला मिळतीये. खऱ्या अर्थानं अजय शिर्केनं देखील सुरुवात चांगलीच केली होती. अजय शिर्केनं देखील आपण पाहताय 5 बॉलमध्ये फक्त 5च धावा खर्च केल्या होत्या परंतु ते शेवटच्या बॉलवरती तो षटकार आला. तो षटकार का आला हे देखील अगदी आपण पाहताय पाहितलं कारण की 2 जीवदान त्या ठिकाणी दिलं गेलं. विकेट आली आहे. विजय बाद झाला. धावा धाव फलकावरती अगदी आपण पाहताय 14 धावा धाव फलकावरती आहेत आणि आता मात्र लेफ्टी बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील. दुसरं षटक. 4 बॉल झाले. 4 बॉलमध्ये फक्त 3च धावा खर्च केल्यात किरण पाटेकर यांनी. इतकी जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते किरण पाटेकर यांची. लेफ्ट हँड स्विमर बॉलला मात्र फिरवत आहेत बरोबर. अगदी आपण पाहायला गेलं तर एक लाईन एक लेंथ मध्ये अँगल पकडून गोलंदाजी. हो पुन्हा एकदा फुल लेनचा बॉल चान्स बनलाय परंतु फिल्डर त्या ठिकाणी आपण पाहताय फंबल झालेत. तोपर्यंत एक धावीतून कंप्लीट होईल. रनआउटची संधी होती. तो चान्स बनला होता परंतु त्या संधीचं सोनं होत नाहीये. फिल्डिंग मध्ये फार नाराज केलाय सांची टीमच्या फिल्डरनं. फिल्डिंग मध्ये 100% कमिटमेंट तुमची हवी असते. ती कमिटमेंट पाहायला मिळत नाहीये. त्या कॅचेस ड्रॉप झाल्या तिथून मात्र त्या धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. विजय बाद झाला आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सागर आता दाखल झालेत. हो फुलटॉस बॉल ऑन साईडला फक्त दिशा दिली. फ्लिक केला फिल्डर त्या ठिकाणी. हो चांगली फिल्डिंग पाहायला मिळतीये. डीप मध्ये आपण पाहता आविष्कार त्या ठिकाणी स्वतःला झोकवून देत असताना स्वतःला स्ट्रेच करत असताना एका हातानं बॉलला अडवलं. बरोबर बाउंड्री लाईनच्या आतमध्ये आणि मात्र 3 धावा या टीमसाठी वाचवल्या. कमालीची फिल्डिंग. हे एफर्ट्स खऱ्या अर्थानं येणं फार गरजेचं आहे. तुम्ही अशा धावा रोखणं तुम्ही कॅचेस पकडणं हे फार गरजेचं आहे ज्यावेळी तुमची फिल्डिंग असते. धावा धाव फलकावरती आल्यात ते अगदी 16 धावा धाव फलकावरती. कदाचित त्याला डगआउट मधनं अपेक्षा आहे. 1-2 धावा एक्स्ट्रा सांगितल्यानंतर थोडासा कॉन्फिडन्स अजून वाढेल. धावा धाव फलकावरती आपण पाहताय 16 विकेट आली आहे. 1 ओव्हर समाप्त झाल्या. 2 सेकंड स्पेल मध्ये पुन्हा एकदा तुम्ही पाहता अजय शिर्के यांना 11 धावा पहिल्या स्पेल मध्ये खर्च केल्या होत्या.
व शॉर्ट बॉल शॉर्ट ऑन पूल केलाय. आविष्कार पोहोचेल का, परंतु तोपर्यंत बॉल लँड झालाय. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि 2 धाबा इथून कंप्लीट झाल्यात. आविष्कार, विघ्नेश हे 2 फिल्डर अगदी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाले. इथून 2 धावा आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचले ते 18. पहिल्याच बॉलवरती दुहेरी धाव. प्रयत्न अजय शिर्के यांच्या विकेटसाठी आहेत. विकेटसाठी नेहमीच चाललेत. तो प्रयत्न त्यांचा तसाच सुरू आहे, परंतु तिथे प्रयत्नांना अपयशच आलंय. किरण पाटेकर यांनी विकेट मिळवली आहे पहिली. हो स्लॅश केलाय, फटका चांगला आहे, डीप मध्ये चाललाय. फिल्डर त्या ठिकाणी बॉलला जज करतात. हो चांगला जजमेंट टाकलाय. पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग पाहायला मिळतीये. 2 धावा इथून पाहायला मिळतील. गुड रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळतीये. आता ऊन देखील थोडंसं कमी झालंय, त्याच्यामुळं धावतायत मैदानाच्या आतमध्ये ते शक्य देखील होत आहे. नाहीतर मग दुपारच्या उन्हामध्ये अगदी आपण पाहिलंय देखील 2 धावा कंप्लीट झाल्यानंतर जो थकवा जाणवत होता तो थकवा आता मात्र जाणवत नाहीये, कारण की ऊन कमी झालंय. धावा धावफलकावरती 20. हो एज लागली आहे पाठीमागे. हो एसटी रक्षक पाठीमागेच थांबले. त्यांनी देखील आपण पाहता प्रयत्न तो केलाच नाहीये. अजय शिर्के आता कमरेवरती हात ठेवून हाच विचार करतायत की नेमका फिल्डर करतायत काय. एक सिंगल आली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 21. 3 बॉल झालेत. तिसरं षटक चालू आहे. किमान 40च्या आतमध्ये रोखायचं आहे सांची टीमला, वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतराळ बरेडी टीमसाठी, परंतु फिल्डर त्याची साथ देत नाहीये. विजय बाद झालाय, जो आक्रमक सुरुवात नेहमीच करून देत असतो टीमसाठी, ज्याचा साठ नेहमीच चांगला राहिला आपल्या टीमसाठी, परंतु तो लवकर बाद झाला आणि आता मात्र सागर ऑन स्ट्राईक आहे. हो आडवा बाटनं प्रहार चढवला. डीप मध्ये बॉल चाललाय, गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचलेत. पुन्हा एकदा डबल धाव कंप्लीट झाली आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केली जाते. फिल्डर अगदी डीप मध्ये हलक्या हाताने मात्र स्केअर केलं जात आहे. माहिती फिल्डर डीप मध्ये अशा वेळी मात्र हलक्या हाताने फटका खेळून काढला तर 2 धावा इथून मिळतील आणि तोच प्रयत्न या ठिकाणी चालू आहे वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतराळ बरेडी टीमचा. हो यावेळी सफल झाले होते, बाहेर निघाले, थोडीशी लेन बिघडवली गोलंदाजाची. व्हाईट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्राची धाव. 24 धावा धाव फलकावरती. हो यावेळी फायनली ती विकेट मिळाली आहे आणि फायनली खऱ्या अर्थानं इथून कॅच कॅरी झालाय सांची टीम साठी. विकेट आली आहे, फलंदाज सागर बाद झाला आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये जय बॅटिंग करण्यासाठी. स्ट्रॉंग आहे बॅटिंग लाईनअप वैष्णवी कन्स्ट्रक्शन वरील टीमची. जबरदस्त बॅटिंग लाईनअप आहे. मोठे मोठे फटके जय देखील मारू शकतो. जबरदस्त. हो मिस टायमिंग आहे, पाठीमागे जात असताना हो कॅच ऑफ. किरण पाटेकर यांना आधीच माहित होतं की इथून काय होणार आहे, लगेच पाठीमागे सरकले आणि इथून देखील 2 धावाच पाहायला मिळतात. जयची विकेट देखील फार महत्वपूर्ण आहे, बहुमूल्य विकेट आहे, कारण की जय देखील आपण पाहताय पुल शॉट खतरनाक मारतो आणि त्याला इथून जीवदान मिळालंय. आक्रमक आहे तो, त्याला जीवदान दिलंय पहिल्याच बॉलवरती. ते जीवदान खऱ्या अर्थानं विघ्नेशला देखील मिळालंय, ते जीवदान खऱ्या अर्थानं विजयाला देखील मिळालं होतं आणि तेच जीवदान आता जयला देखील मिळालंय. धावसंख्या धावफलकावरती आहे 26. 3 ओव्हर समाप्त झाल्यात. अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे, 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे.
26 माईक आहे का? हॅलो हॅलो. हो पहिला शॉट बॉल स्लॅश केलाय विघ्नेशच्या बाट मधून गॅप शोधली आहे बॉल चालला बरोबर डीप कव्हर सीमारेषेच्या पलीकडे दिला चकमा चौकार. पहिलाच बॉल अगदी शॉर्ट बॉलच मिळाला त्याच्यावरती मात्र हा फटका 4 धावा 30 धावा धाव फलकावरती. चांगला बॉल रोहिदास शिर्केचा हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहिला बॉल टाकत असताना कदाचित तो बॉल हातातून निसटला असावा आणि त्याच्यावरती तो चौकार त्याच्यानंतर मात्र तो डॉट बॉल पाहायला मिळतोय. हो आउटसाइड ऑफ सम बरोबर वाईट लाईन पकडून वाईट यॉर्कर टाकत असताना रोहिदास शिर्के आता मात्र अचूकता मिळाली रोहिदासला. डॉट बॉल आलाय जयच्या विरोधामध्ये ते सॉरी विघ्नेशच्या विरोधामध्ये ते 2 डॉट बॉल आलेत. एक चौकार आल्यानंतर 30 धावा. हो ऑन साईडला व्यवस्थित कनेक्ट झालाच नाहीये. आविष्कार वेगाने धावतोय. एक कंप्लीट झाली आहे दुसरीचा प्रयत्न सॅकिंग एंड वरती फेकी ऍडजस्टच झाली नाहीये आणि बॉल सरळ हातातून सुटलाय. 2 धावा कंप्लीट झाल्या. रिक्स होती या धाब्यामध्ये. डेंजर एंड झोन कडे होता विघ्नेश परंतु पोहोचला. अजय शिर्केला तो बॉल कलेक्ट करायचाच होता परंतु तो कलेक्टच झाला नाहीये. फेकी थोडीशी वाईट देखील होती अगदी डोक्याच्या इथे होती. ते ऍडजस्ट करणं गरजेचं होतं कारण की एकाच ऍक्शननं धावत आला होता. वेगानं धावत असताना ती फेकी केली होती. 32 धावा. हो फुलटॉस बॉल कन्वर्ट झाला नाहीये. डीप मध्ये चालला पुन्हा एकदा तेच फिल्डर सॅकिंग एंड वरती ॲक्युरेट थ्रो फेकी आता यावेळी पाहायला मिळतीये. धावसंख्या 33. रोहिदास शिर्के कमबॅक करतोय. कमबॅक तर करणंच आहे. इथून मोठे फटके आता अपेक्षित असतील वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरड बॉडी टीम साठी येणं गरजेचं आहे. हो ड्राईव्ह केलाय समोर अगदी आपण पाहता लॉंग ऑफला बॉल चाललाय. हो इथून मात्र दुसऱ्या धावेचा परंतु नकार दिलाय. एकच धाव आली आहे. एका धावानं आपण पाहताय धावफलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 34 धावा धावफलकावरती आल्यात. शेवटचं षटक असेल. थोडस स्पीडअप करा वेळ भरपूर झालाय. अजूनही आपल्याला 3 मॅचेस खेळवायचे आहेत. शेवटचं षटक आणि गोलंदाजी मार्क वरती आपण पाहताय विघ्नेश. चला विघ्नेश मॅच स्टार्ट करू. मॅच स्टार्ट करा जास्त वेळ नका घेऊ. मॅच इथून खेळवायचे मॅच आपल्या बाकी आहेत आणि बरोबर जर पाहायला गेलं ना तर आता 4 वाजलेत. त्याच्यामुळे तुम्ही जेवढा वेळ कमी घ्याल तेवढ्या मॅचेस आपल्याला कव्हर होतील. विघ्नेश गोलंदाजी मार्क वरती शेवटच्या ओव्हरमध्ये. समोर आपण पाहताय जय यश गोलंदाजी मार्क वरती. हो पहिला फुलटॉस बॉल ऑन साइडला केलेत. मिस टायमिंग फिल्डर चुकी करतात. कॅच ड्रॉप. प्रत्येक फिल्डरनं ही चुकी केली आहे. प्रत्येक गोलंदाजाच्या पहिल्या बॉलवरती ती कॅच ड्रॉप झाली आहे. आता रोहिदास त्या ठिकाणी होते त्यांच्याकडनं ती कॅच ड्रॉप झाली. 37 धावा धाव फलकावरती. हो मिस टायमिंग आहे. बॉल हवेमध्ये. हो विनोद धावलेच नाही. फक्त अगदी आपण पाहताना ज्या पद्धतीनं इंटरनॅशनल मध्ये पुढे हात दाखवला जातो तसा हात दाखवला.
तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. पाठीमागे जायचं होतं विनोदांना आणि ते कॅच कॅरी करायची होती. पुन्हा एकदा दुहेरी धाव. शेवटचं षटक. यश 2 बॉल मध्ये 5 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. आउटसाइड ऑफ स्टंप बरोबर वाईड यॉर्कर होता, त्याला स्लॅश करत असताना विघ्नेश मिळाली ती मात्र सिंगल. सिंगल आली आहे. सिंगलने धाव फलक जाऊन पोहोचले आहे. धाव संख्या 40. ओ फटका जयचा. ओ सरळ सीमा पार. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. बॉल षटकार. सहा धावा आल्या. 6 धावेनं धाव फलक आता जाऊन पोहोचले ते 46 वरती. 4 बॉल झाले. 46 धावा धाव फलकावरती. सागरनं देखील चुकी केली आहे. त्यानं देखील कॅच ड्रॉप केली आहे. प्रत्येकानं खऱ्या अर्थानं ती चुकी केली आहे या मॅच मध्ये. व पुन्हा एकदा बरोबर अगदी पीक केलं होतं. व्यवस्थित कनेक्शन झालंच नाही. सेकंडचा कॉल. रिक्स डर के आगे जीत है. 2 धावा पुन्हा कंप्लीट. या धावा खऱ्या अर्थानं आपण पाहताना वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरड वरिडी टीमच्या लागल्यात ना, या धावा त्यांनी बनवण्यापेक्षा या बहाल केल्यात सांची संघानं जास्त. धावा धाव फलकावरती 48. फिल्डिंग मध्ये फार खराब कामगिरी, निराशजनक कामगिरी. 48 धावा धाव फलकावरती. शेवटचा बॉल. व पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. गॅप मध्ये बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार. चौकारानं धाव संख्या जाऊन पोहोचले ते 52. 52. अर्धशतक कंप्लीट. टार्गेट आहे ते मात्र 53 या धाव संख्येचं. 53चं. चला या ठिकाणी आपण सन्मान करतोय दुर्वा 11 संघाचे पुरस्कर्ते सर्व गणेशदादा मोडक यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. बुतिली चषक 2026 च्या माध्यमातून दादा आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. प्रवीण पवार यांच्या शुभ हस्ते आपण पाहता सन्मान या ठिकाणी आपण करतोय. त्यानंतर धनंजय देशमुख यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करतोय. धनंजय देशमुख साहेबांचा सन्मान देखील आपण या ठिकाणी करणार आहोत. त्यानंतर जैतू धुले यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करतोय. जैतू धुले यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. चला सावळे टीमचे कर्णधार आणि मानगाव टीमचे कर्णधार टॉस साठी या. सावळे आणि मानगाव दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस साठी यायचं. चला आमचे ऑफिशियल उमेश आपण लगेच मैदानामध्ये जायचंय.
आणि दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस साठी या. दोन्ही टीमचे कर्णधार टॉस साठी या. गणेश दादा मोडक यांच्या शुभ हस्ते टॉस नेक्स्ट मॅचचा. चला उमेश सर आपण मैदानामध्ये चला लगेच. उमेश सर आपण मैदानात चला. आमचे ऑफिशियल उमेश सर. चला मानगाव टीमनं टॉस जिंकला आणि फिल्डिंग घेतली आहे. चला मास सुरू करा. मास स्टार्ट करा. त्रेपन्न धावसंख्येचं टार्गेट आहे सांची टीमच्या अगेन्स्ट. समोर आपण पाहता विनोद मालुसरे नॉस्टा केनवरती आपण पाहता अजय शिर्के आणि पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती आपण पाहणार आहोत जयला. जयचं पहिलं षटक. थोडेसे चेंजेस बॉलिंग लाईनअप मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतर्गत टीमकडनं 53चा बचाव करायचा आहे. मग त्यासाठी ती प्लॅनिंग देखील फार महत्वाची आहे. प्रदीप ज्ञानेश्वर डायरे आपण व्यासपीठावरती या. हुक्कत केलाय. थर्डमॅन मधून बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिल्या बॉलवरती पहिला चौकार. 53 धावसंख्येचा पाठलाग करायचा. पहिल्याच बॉलवरती अगदी आपण पाहताय चौकार आला. सुरुवात चौकारानं झाली सांची टीमची. जी सुरुवात खऱ्या अर्थानं आपण पाहताय थोडीशी लडखडत झाली होती वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरळ बरी टीमची. त्याच धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या बॉलवरती चौकार आला. इतकी जबरदस्त सुरुवात. 4 धावा धावफलकावरती 53 बनवायचे आहेत 30 बॉल मध्ये. चांगली मॅच. हो शॉर्ट बॉल होता. पाठीमागे खेळायचा होता. विनोद मालुसरे अगदी इंटरेस्ट दाखवत नाहीये. त्यांना ती धाव नकोय. व्हाईट बॉल आलाय. एक्स्ट्रा धाव आली आहे. एक्स्ट्रा धावेनं आपण पाहताय 5 धावा धावफलकावरती. हो चांगला बॉल पडल्यानंतर खाली राहिला. डायरेक्ट हिटची संधी होती परंतु इथे बॉल हातामध्येच आला नाहीये. बॉल हातामध्ये आला असता तर कदाचित ती संधी मिळाली असती. पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. चांगला बॉल. समरन डिलिव्हरी पाहायला मिळते. बरोबर जमिनीला समांतर बॉल निघून गेला. चांगली गोलंदाजी जयची. पहिल्या बॉलवरती तो कटचा चौकार आला. त्याच्यानंतर मात्र ती अचूकता मिळाली आहे. एक वाईट बॉल आलाय. त्यानंतर ही बाईटची एक सिंगल धाव. धावसंख्या 6. हो ड्राईव्ह करत असताना
फिल्डर त्या ठिकाणी शॉट एक्स्ट्रा कव्हरला मिस फील्ड झाली आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. ती एक कंप्लीट झाल्यानंतर लगेच दुसरी देखील तिथे रेडीच होते. 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावांना आपण पाहताय धावफलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 8 धावा धावफलकावरती. 8 धावा धावफलकावरती आल्यात. हो, बाउन्सरचा वापर केला. बाउन्सरचा वापर केला. इथून अगदी आपण पाहताय 1 बाउन्स. वन बाउन्स इथे पंच देतात. म्हणजे नेक्स्ट बॉल जर का तुमचा बाउन्सर आला तर मात्र पंच तिथे नो देखील घोषित करतील. कारण की एका ओव्हरमध्ये तुम्हाला एकच बाउन्सर अलाउड आहे. व लोवर फुलटॉस बॉल इथून अगदी आपण पाहताय मिडॉनच्या बाजूने काढलाय. लॉंग ऑन मध्ये बॉल वेगानं चाललाय. सीमारेषेच्या पलीकडे चौकार आलाय अजय शिर्केच्या बाटमधून. बरोबर गॅप शोधली आहे. मिडॉनच्या बाजूनच बॉलला काढलाय आणि बॉल सरळ लॉंग ऑन मध्ये पोहोचलाय. 4 धावा. 4 धाब्यानं धावफलक आता जाऊन पोहोचतोय. ते अगदी आपण पाहताय 12 धावा धावफलकावरती. 53 धावसंख्येचा पाठलाग चालू आहे. हो, इथून अगदी आपण पाहता एज लागली. बॉल हवेमध्ये मिस टायमिंग. ज्या चुका पहिल्या सत्रामध्ये फिल्डिंग करत असताना सांडशी टीम कडनं झाल्यात त्या चुका आता मात्र इथून त्या धावसंख्येचा बचाव करत असताना वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरड बरेडी टीम कडनं देखील होताना पाहायला मिळतात. धावा धावफलकावरती 14. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. अजूनही 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 39 धावा बनवायच्या आहेत. 24 बॉल आणि आता 39 धावसंख्येची आवश्यकता आहे. हो, फटका. ऑन साइडला फिल्डर आहेत लॉंग ऑन मध्ये. एकच धावेतून आपण पाहताय सिंगल धाव आली आहे. सिंगल न धाव फलक आता जाऊन पोहोचेल ते अगदी आपण पाहता. 15 धावा धाव फलकावरती आहेत. सेकंड ओव्हर मध्ये विघ्नेश. हो, लोअर फुल टॉस करून घेतला. बॉल सरळ चाललाय लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. अजय शिर्केचा वार. मिळतील धावा 6. षटकार. मोठा स्ट्रोक इथून आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा स्ट्रोक आलाय. धावा धाव फलकावरती 21 फ्लाय होतात. वेगानं पुढे चाललात अजय शिर्के. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळतात. हो, पुन्हा एकदा फटका यावेळी लॉंग ऑफला. परंतु विजय त्या ठिकाणी आपल्याला फिल्डिंग करताना पाहायला मिळतील. या बॉलवरती देखील सिंगलच आली आहे. सिंगल आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचेल 22. बरोबर कॅल्क्युलेशन करून मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळतात हे दोनही फलंदाज. तिथे सिंगल आहे तिथे सिंगल येते. हो, कमी गतीने टाकलाय फसवा बॉल. पकडली एक कॅच. पहिला ब्रेक थ्रू. पहिली विकेट येते. विघ्नेश ने विकेट मिळवली आहे. फलंदाज विनोद मालुसरे इथून बाद.
धाबा धाव फलक्यावरती आला त्या अगदी आपण पाहताय 22 बॉल झालेत. विघ्नेशनं विकेट मिळवली आहे. ओ सेकंड विकेटचा चान्स मिस केलाय. एसटी रक्षकाने कॅच ड्रॉप केली आहे. आल्या आल्या रोहिदासला पाठीमागे जावं लागलं असतं आणि इथून दबाव सांडशी टीम वरती असता, परंतु तो देखील आता कॅच ड्रॉप झालाय. ज्या चुका झाल्यात सांडशी टीम कडनं त्या बॅटिंग मध्ये सुधारण्याचं काम करते आहे, परंतु आता त्या चुका अंतरट टीम कडनं होताना पाहायला मिळतात. कॅच ड्रॉप रोशन नाहीये आणि त्याची जाणीव आता होतीये. ओ ड्राईव्ह केलाय रोहिदास शिर्केचा. 10 मार्क शॉट. बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. इथे आलाय चौकार. जबरदस्त 4 धावा आल्या. 4 धाव्यानं आपण पाहताय धाव फलक जाऊन पोहोचेल ते 26. 53 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 26 धावा धाव फलकावरती पहिल्या 2 ओव्हर मध्ये. अर्ध टार्गेट इथून कंप्लीट झाले 12 बॉल मध्ये आणि अर्ध टार्गेट इथून आता बनवायचं आहे ते येणाऱ्या 18 बॉल मध्ये. येणारे बॉल इथून शिल्लक असतील ते अगदी आपण पाहताय 18 आणि धावा इथून बनवायच्या आहेत. 27. 18 बॉल आणि आता 27 धावसंख्येची आवश्यकता आहे. कट केलाय स्क्वेअर कट. फटका दमदार आहे. कव्हर पॉइंटला सीमा पार. अजय शिर्केचा वार. भेटतील धावा 4. आणखीन एक चौकार. बरोबर शॉर्ट बॉल टाकला विजयनं अजय शिर्केच्या विरोधामध्ये. त्याच्यावरती स्लॅश करत असताना चौकार इथून आला. चौकार आल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचल्या अगदी आपण पाहताय 30 वरती. म्हणजे आता येणारे इथून बॉल शिल्लक आहेत ते मात्र 17 आणि धावा बनवायच्या आहेत त्या मात्र 23. 17 बॉल 23 धावसंख्येची आवश्यकता. हो शॉर्ट बॉल. शॉर्ट ऑन पूल केला. मिस टायमिंग आहे. फिल्डर नाही आहेत. वॅकंड एरिया आहे. विघ्नेश वेगानं पोहोचलाय. तोपर्यंत एक धाव इथून कंप्लीट. सिंगल आली. सिंगलनं धाव फलक जाऊन पोहोचलं 31. 22 अजूनही बनवायचे आहेत. बॉल इथून शिल्लक आहेत ते मात्र 16. 16 बॉल मध्ये 22 धावसंख्येची आवश्यकता आहे. एक जबरदस्त हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 2 सामने जिंकून अर्थातच क्वार्टर फायनल जिंकून मुगाई माता मुकपेश संघ सेमी फायनल मध्ये बुतिवली चषक 2026 दाखल झाला. हो पुन्हा एकदा सेन्सिबली कट. ओ काय एफर्ट्स होते. जरी कॅच पकडली गेली असती तर कॅच ऑफ द डे कॅच ऑफ द मॅच या स्पर्धेची जरूर आपल्याला पाहायला मिळाली असती. भूषण त्या ठिकाणी आपण पाहता शॉट थर्डमॅनला एका हाताने एफर्ट्स देत असताना बॉल अगदी त्यांच्या हातामध्ये आला होता. सेकंड अटेम्प्ट मध्ये तो देखील प्रयत्न झाला परंतु कॅच ड्रॉप झाली. धावा वाचवल्यात. एक आली आहे 32. हो अजय शिर्केचा फटका मिस टायमिंग. ओ फायनली त्या जाल्यामध्ये सापडला अजय शिर्के. सागरनं पकडली एक कॅच आणि महत्वाची विकेट. महत्वपूर्ण विकेट. अजय शिर्के गोल्डन विकेट. सागर म्हटल्यानंतर सेफ हँड. त्याच्या हातातून कॅच सुटणारच नाही. इतका जबरदस्त फिल्डर आहे. त्यानंच मात्र ती कॅच कॅरी केली आहे आणि अजय शिर्केची महत्वाची विकेट आली आहे. आता इथून कहाणी में ट्विस्ट निर्माण झालाय कारण की ती विकेटच महत्वाची होती. तो बाद झालाय. धावा धाव फलकावरती 32 आहेत म्हणजे अजूनही 21 बनवायचे आहेत. उर्वरित बॉल इथून शिल्लक असेल ते मात्र 15. 15 बॉल 21चं इक्वेशन. विजयनं एक मोठा फटका जरूर खाल्ला परंतु त्यानं ते विकेट मिळवली आहे. त्याला माहिती होतं शॉर्ट बॉल आला तर पुल करण्याचा प्रयत्न होईल. डीप मध्ये बरोबर अगदी आपण पाहताय काऊ कॉर्नर लावला आणि त्याच्या हातामध्ये तो फटका आपल्याला पाहायला मिळाला.
लेफ्टी बॅटर आता किरण पाटेकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेत. हो, किरण पाटेकरचा तडाखा. बॉल सरळ चालला डीप स्क्वेअर लेगला, सीमा रेषेच्या पलीकडे. किरण पाटेकर आल्या आल्या आपल्या मनगटातली ताकद दाखवतायत आणि त्यांच्या बॅटमधून हा षटकार आलाय. षटकार आला, षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 38. येणारे बॉल इथून शिल्लक आहेत ते 14 आणि धाबा मात्र बनवायचे आहेत 15. 14 बॉल 15 धावसंख्येची आवश्यकता आहे. तेरा बॉल 15. 5 बॉल झाले सर, बरोबर आहे. हो, चांगला बॉल यावेळी वेगाने टाकला, पुढ्यामध्ये टाकला. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झाले. 3. 12 बॉल आता धावा बनवायचे आहेत 12 बॉल मध्ये. 15. 12 बॉल आणि 15 धावसंख्येची गरज. चला स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका प्लीज, आपल्याला रिक्वेस्ट केली जाते, कारण की आणखीन इथून एक 5 ओव्हरची मॅच आहे, त्याच्यानंतर 4 ओव्हरची आहे. त्याच्यामुळे आता विलंब तर नक्कीच करू नका. नाही, 5 झाली ओव्हर. शेवटचे 12 बॉल 15 धावसंख्येची आवश्यकता आहे. सॅकिंग एंडवरती आपण पाहताय रोहिदास शिर्के, शर्यती क्षेत्रातील मोठं नाव, देवा बैलाचे मालक रोहिदास शिर्के ऑन स्ट्राईक आहेत आज क्रिकेटच्या मैदानावरती. 12 बॉल मध्ये 15 धावसंख्येची आवश्यकता असताना ऑन स्ट्राईक आहेत. समोर आपण पाहताय गोलंदाज जय. हो, वेगानं टाकलाय, भन्नाट वेग, प्रचंड वेग, परंतु वाईट बॉल आलाय. आता 12 बॉल 14 धावसंख्येची आवश्यकता. 12 बॉल 14 धावसंख्येची आवश्यकता आहे रोहिदास शिर्के स्ट्राईकला. हो, कट करायचं होतं, पंचांकडे लाऊड अपील. यस, पंचांचं फिंगर अप. फलंदाज रोहिदास शिर्के बाद. वेगवान गोलंदाज आहे जय. आता येणारे 11 बॉल 14 धावसंख्येची आवश्यकता आहे. चला चला फलंदाज पाठवा, जास्त वेळ नाही आपल्याकडे. चला सांडशी टीम, चला लगेच पाठवा, जास्त वेळ नाहीये, कारण की मॅचेस अजून कव्हर करायचे आहेत. आजच्या मॅचेस आजच कव्हर करायचे आहेत. येणारे बॉल इथून शिल्लक आहेत ते अगदी आपण पाहताय 11 आणि धावा बनवायचे त्या 14. 11 बॉल 14 धावसंख्येची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मंदार. 11 बॉल 14. जय जबरदस्त बॉल टाकलाय. पहिल्याच बॉलवरती रोहिदासची विकेट. एक एक बॉल महत्वाचा आहे, त्याला माहिती आहे, आणि तशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. हो, ड्राईव्ह केलाय, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चाललाय डीप मध्ये. फिल्डर त्या ठिकाणी विजय पोहोचले. हो, काय फिल्डिंग केली आहे. तोपर्यंत 2च धावा इथून कंप्लीट होताना पाहायला मिळतील. जबरदस्त धावला आपण पाहता विजय. अगदी जर पाहायला गेलं तर डीप कव्हर मध्ये होता आणि तिथून मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर पर्यंत धावत आला. धावा टीम साठी वाचवल्या 2.
2 धावांना धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 41. आता येणारे 10 बॉल आणि 12 धावसंख्येची गरज आहे. 10 बॉल 12 धावा. प्रत्येक वेळी जर पाहायला गेलं तर वेगळी फिल्डिंगची व्यूहरचना, कारण की मॅच आता मैदानाच्या आतमध्ये निर्णायक क्षणी, निर्णायक ठिकाणी, निर्णायक मोडवरती येऊन टेपली आहे. चला एवढा वेळ नका घेऊ प्लीज. आपल्याला नेहमी या सूचना केल्या जातात, जास्त वेळ घेऊ नका, कारण की मॅचेस खेळायचे आहेत आणि मग नंतरच्या याच्यामध्ये तुमच्या ओव्हर कमी केल्या तर मग आयोजकांवरती बोलू नका. हो, ऑन साईडला खेळायचा होता, व्यवस्थित कनेक्ट झाला नाहीये. एक तर कंप्लीट झाली आहे. सेकंडसाठी कोणताही कॉल नसेल. एक धाव कंप्लीट. 9 बॉल. आता धावा बनवायचे ते 11. नऊ बॉल 11. हो, चांगला बॉल. डॉट बॉल. हो, शॉर्ट आर्म पुल करायचा होता. मिस टायमिंग आहे. बॉल हवेमध्ये पकडली. कॅच. फलंदाज किरण पाटेकर आउट. 7 बॉल 11. मासला युटर्न मिळालंय पूर्णपणे. अगदी आपण पाहता अजय शिर्केची जशी विकेट आली तसं मात्र मॅच युटर्न घेताना पाहायला मिळतीये. येणारे 7 बॉल 11 धावसंख्येची आवश्यकता आहे. आता कोणता फलंदाज इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये. आविष्कार मैदानाच्या आतमध्ये. जयचा सेकंड स्पेल कमाल इथं राहिलं. जबरदस्त बॉलिंग केले जयनं सेकंड स्पेल मध्ये. विकेट्स मिळवल्यात. डॉट बॉल फेकलेत. मॅचला युटर्न दिलंय. 7 बॉल 11. शेवटचा बॉल, निर्णायक बॉल या मॅचचा रिझल्ट. हो, कट केल्या. गॅपमध्ये बॉलला ढकललाय. फिल्डर अगदी दूर राहिलेत. बॉल सरळ निघून जाईल पॉइंट क्षेत्रामधून. डीप बॅकवर्ड पॉइंटला. चौकार. शेवटच्या बॉलवरती चौकार आला आणि या चौकारानंतर धावसंख्या आता धावफलक्यावरती जाऊन पोहोचली आहे. ती मात्र 46. येणारे बॉल आता शिल्लक आहेत ते 6 आणि धावा बनवायचे आहेत त्या मात्र 7. 6 बॉल 7 धावसंख्येची आवश्यकता आहे. शेवटचे 6 बॉल निर्णायक शिल्लक आहेत. 7 धावसंख्येची आवश्यकता आहे. आता ही मॅच अगदी शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये चुरशीची पाहायला मिळतीये. या मॅचची चुरस अगदी आपण पाहताय क्षणोक्षणी मात्र वाढतानाच पाहायला मिळाली आहे. प्रेक्षकांना हवी असणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तमाम क्रीडा रसिक या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना हवी असणारी मॅच. tenniscricket.in च्या माध्यमातून जे प्रेक्षक ही मॅच पाहतात त्यांना हवी असणारी मॅच. आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. बुतिवली चषक 2026 मध्ये. बुतिवली चषक 2026 ही स्पर्धा तुम्ही पाहता. फार चांगलं आयोजन जय हनुमान क्रीडा मंडळ बुतिवली यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. आज स्पर्धेचा पहिला दिवस. आज स्पर्धेचा शुभारंभ, उद्घाटन सोहळा अगदी आपण पाहताय थाटा माटामध्ये या ठिकाणी संपन्न झाला. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये मान्यवरांच्या शुभास्ते या ठिकाणी या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि तदनंतर स्पर्धेला सुरुवात झाली. आणि अगदी आता आजच्या दिवसाच्या अगदी आपण शेवटच्या टप्प्यापर्यंत येऊन टेपलोय. पहिल्या फेरीतील तिसरी मॅच वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरड वरिडी आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. ती 86. 6 बॉल 7 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती अमोल. गोलंदाज
6 बॉल 7. गोलंदाज अमोल. हो पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती मॅच खुली केली आहे. 6 बॉल मध्ये 7 धावसंख्येची आवश्यकता असताना पहिला शॉर्ट बॉल त्याच्यावरती प्रहार. मंदारनं ठोकलाय षटकार. मॅच इथून मात्र टाय झाली आहे, इक्वल झाली आहे. आता येणारे 5 बॉल आणि धावा बनवायची आहे ती मात्र 1 आणि ती देखील कंपल्सरी बनवावीच लागेल. 5 बॉल 1 धावसंख्येची आवश्यकता. हो फटका मिस टायमिंग आहे. बॉल बराच काल हवेमध्ये. फिल्डर त्या ठिकाणी जज करतात. ओ कॅच ड्रॉप आणि सिंगल देखील कंप्लीट झाली आहे. मॅच जिंकली आहे तिसांची टीम न. कॉंग्रॅच्युलेशन टीम, हार्ड लक टीम, वैष्णवी कन्स्ट्रक्शन, आंतरड बरेड